नाशिक महानगरपालिकेतर्फे पावसाळीपूर्व कामांना प्रभाग 9 मधून प्रारंभ झाला। सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये आयोजित स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करताना सभागृह नेते दिनकर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात वॉर्निंग दिली। आरोग्य अधिकारी बुकानेला एक पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की जावडेकर साहेबांनी जो संदेश दिला त्या पद्धतीने माझ्या प्रभागापासून सुरुवात करा की जे माझ्याकडे 25 कर्मचारी आज आणि माझ्याकडे मेन 4 नगर आहे, शिवाजीनगर, श्रमिक नगर, ध्रुवनगर आणि धर्माजी कॉलनी। या 25 कर्मचाऱ्यांचं वर्गीकरण करा आणि त्या 25 कर्मचाऱ्यांना दररोज आता 1 तास ते त्यांना जे ठिकाण दिलं तिथे झाडायचं आणि 6 तास त्यांनी पूर्ण प्रभागात कायमस्वरूपी, हा 1 दिवसाची माझ्याकडे आता ही मोहीम नाही आहे, ही कायमस्वरूपी। मला आता यापुढे जो कचरा जर दिसला, प्लास्टिक, कागद जे असेल अन्य, तर त्या कर्मचाऱ्याला मी अगोदर आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार धरीन, बुकाने, हिरे आणि हे संजय गांगुर्डेला धरतील किंवा संजय गांगुर्डेच्या ठिकाणी जो अधिकारी असेल सातपूर विभागाचा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य अधिकारी त्या कर्मचाऱ्याला जबाबदार धरील। आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बुकाने यांनी लोकसहभागाची अपेक्षा केली। कोणत्याही ठिकाणी असं उघड्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिक टाकू नये। या मोहिमेपासून आज आपण जिथे जिथे प्लास्टिक पडलेलं आहे ते झाडू न मारता फक्त आपण ते उचलून घेणार आहोत। जसं आता अण्णांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सन्माननीय आयुक्त साहेब यांनी देखील आम्हाला 4 दिवसापूर्वीच एक आदेश दिला की जेवढी शहरामध्ये दुकानं आहेत या दुकानांनी कंपल्सरी त्यांच्या दुकानाच्या बाहेर डस्टबिन ठेवावी। त्या डस्टबिनमध्येच त्यांनी हे जे प्लास्टिक आहे, कचरा सुका आहे तो त्यांनी त्यात टाकावा, अन्यथा त्यांच्यावर डायरेक्ट 5,000 रुपये रकमाची दंडात्मक कारवाई होऊ शकते पहिल्याच वेळेस। आणि दुसऱ्यांदा परत त्यांनी ते कचरा ठेवले नाही, कचऱ्याच्या डस्टबिन ठेवलं नाही तर त्यांच्यावर 10,000 रुपये एवढी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे। यावेळी स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। राहुल चंद्र मोरे, दिशान्यूज, सातपूर।